तहनीश जहा पुनश्च एकदा तुमचं आजच्या कार्यक्रमात स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींचा मी थोडक्यात परिचय करून देते। आदरणीय श्रीमती सुमन धामणे आजींचा जन्म पारनेर मधील सुपा येथे झाला। लग्नानंतर सारवळ कासारे येथे त्या स्थायिक आहेत। वर्ष 70 असून देखील आजींनी आपल्या नातवाच्या मदतीने आपली आजी हे YouTube चॅनल 1 जुलै 2020 ला सुरू केलं। साधारणतः वर्षभराच्या अवधीमध्ये त्यांनी 300-350 पेक्षा जास्त व्हिडिओज अपलोड केले आणि त्याला उत्तम असा प्रतिसाद मिळाला। त्यांचे 12 लाख पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत। आजींना YouTube सिल्वर प्ले अवॉर्ड आणि YouTube गोल्ड प्ले अवॉर्ड असा मिळालेला आहे। आजींच्या या कर्तृत्वाची दखल BBC न्यूज, आज तक न्यूज चॅनल, लोकमत आणि ABP माझा यासारख्या न्यूज चॅनलने घेतलेली आहे। आजी, आजच्या म्हणजे फास्ट फूडच्या काळात आपण आपल्या पारंपरिक खाद्यपदार्थांना विसरत चाललो आहोत, तर तुम्ही त्यांना जपताय हे खरंच खूप कर्तृत्वाची बाब आहे। त्यासाठी आजींसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ। आजी, तुम्हाला स्वयंपाकाची आवड केव्हापासून निर्माण झाली? म्हणजे तुम्ही कधीपासून वयाच्या स्वयंपाक करायला सुरुवात? मला लहानपणापासूनच हवस होती। एकदा मोठी झाली, 14-15 वर्षाची झाली, त्यानंतर मला 2 भावजाई होत्या, मोठ्या 2 बहिणी होत्या, आई होती। मग त्यांच्यामध्ये त्यांचं बघून शिकायला लागले, शिकले। मग माझं लग्न झालं, त्याच्यानंतर मी सासरे गेले। मग तिथं सासूबाई 2 नंदा होत्या माझ्या। मग त्यांच्यामध्ये असं शिकले स्वयंपाक सगळा करायला। पण पहिला स्वयंपाक असा चुलीवर करायचे। आणि आमचं घरातलं बी चांगलं 10-12 माणसांचं कुटुंब होतं। मग एवढ्यांचं आम्ही सगळे नंदा सासूबाई असं मिळून करायचो 2 टाइम स्वयंपाक। ते बी असं गरम करायचो, एकत्र बसून खायचो असं। मग तुम्ही जेव्हा नव्यानं स्वयंपाक करायला लागला तेव्हा काही गमती घडल्याच असतील? घडल्या ना गमती, ते आम्हाला ऐकायला आवडेल। पहिला असं एवढं सुचत नव्हतं ना करायला। भाकरी करायला लागले का चिरतायची आणि अशी एका साईडला जाड व्हायची। भाजीत पण मीठ कमी पडायचं किंवा तिखट जास्त पडायचं। दूध पण असं ठेवलं का गाय लक्ष नाही दिलं का दूध पिऊच जायचं। मग सासूबाई बोलायच्या। नाही, आमच्या मॅडमनी त्यांना माहित नव्हतं की मेथीच्या भाजीला फोडणी कशी द्यायची आणि कढीपत्त्याची फोडणी दिली। असं नाही झालं का? कढीपत्त्याची फोडणी नाही द्यायची, लसूण जिरे मोहरी टाकून टाकायचं। तुम्हाला YouTube चॅनल काढण्याची कल्पना कोणी दिली? म्हणजे असं नक्कीच यशने दिली? यशने दिली। मग तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती की बाबा आपल्याला कॅमेरा समोर उभं राहायचंय? आता मला म्हणलं बाबा तू सांगतो मला, पण मला जमन का करायला, सुधरण का? त्या कॅमेरा मोरे बी उभा राहायची, भीती वाटायची। आणि आताच्या मुली रेसिपी चांगल्या करतात, मला जमन का असं करायला? ते मला जमन म्हणे। मग मला बोलायला बी सुधारलं पाहिजेत ना। नाही म्हणे जरी उकलं चुकलं का आपण परत करू, इथं कोण पाहायला आहे? चुकायचे मी 1-2 अशी चुकायची रेसिपी होईपर्यंत। मग तुम्ही असं एक रेसिपी किती वेळा करता का पहिल्यांदाच होतं म्हणजे असं? नाही, पहिलं छोट झालं तर मला 2-3 वेळा असं घडलं होतं। मग आता नाही, आता बरोबर येते। स्वयंपाक करताना जसं नवीन शिकताना गोंधळ उडायचा, तसा मग आता व्हिडिओ करताना पहिला तेव्हा काही गोंधळ उडाला होता का? किंवा काही वेगळा अनुभव आला होता का? काही चुकतंय बाबा आपलं? चुकायचं ना। मग ते कॅमेऱ्याकडे पाहिलं तर इकडं काही अशा लोट्या पातळी भरून आणि खाली सांडायचं किंवा हात तर कापायचे, ते कॅमेऱ्याकडे बघावा का भांड्याकडे बघावा व्हायचं। आणि आम्ही बऱ्याचदा तुमच्या ह्याच्या व्हिडिओमध्ये बघतो की तुम्ही पितळी भांड्यांचा वापर करता।
तर मग त्या भांड्यांचं महत्व आपल्या स्वयंपाकात किंवा काही नेमची वापरते आपण त्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा, मार्गदर्शन द्या. स्वयंपाकासाठी भांडे ते का वापरायचे आणि दुसरे का वापरू नये? स्वयंपाकासाठी पितळी भांडे वापरायचे, अजून जर्मल नाही वापरायचं, ते अल्युमिनियम नाही वापरायचं, नॉनस्टिक तवा नाही वापरायचा. तुम्ही पाहिजे तर स्टील वापरा, पितळ वापरा, अजून आपली लोखंडाची कढई वापरा, पण त्याच्यात जास्त वेळ ठेवायचं नाही, मग कळकल्या जातं ती. आणि मग आपली भाजी केली का काढून ठेवायची पातेल्यात. आणि पितळाचे भांडे वापरताना कलई करूनच वापरा, तसे वापरू नका. कढई म्हणजे कलई देतात ना करून पितळाचे भांडे नाही नाही, पितळाचे भांडे आपण भाजी करतो, मग भाजी कळकतीन पातेले बी हिरवे पडते, मग ती कलई केली ना भांड्यावाले देतात कलई करून. पातेल्याला कलई करणं गरजेचं आहे. पूर्वी ग्रामीण भागामध्ये ते कलई करणारे यायचे, पण आता येत नाहीये, त्याच्यामुळे मग बऱ्यापैकी माहित नाही कलई दारावर येत नाही, पण दुकानांनी राहतेत ना, आपण भांडे घेऊन जाऊन करून घ्यायची कलई, देतात करून. ही पण खूप माहिती महत्वाची आहे. माझ्या लहानपणी यायचं, पण आता काही मागत नाही. अशा भाज्या बिज्या करतो आपण तर मग कळत नाही, छान लागते. आजी जुन्या स्वयंपाक पद्धती आणि आत्ताच्या स्वयंपाक पद्धती म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? लई फरक आहे. पहिले लोक चुलीवर करायचे भाकरी, भाजी, पोळ्या. कोणी पाहुणे आले का चहा उकळायला लई वेळ लागायचा, चुलीवर जाळ घालायचा, ते डोळ्यात धूर जायचा, जाळ फुकायचा, डोळ्यांना बी त्रास व्हायचा. आणि आता काही गॅस आलेत ना, मग पटपट होतो, 10-15 मिनिटात तर 2-3 माणसं स्वयंपाक होऊन जातो. चहा पण 2 मिनिटात उकळतो. आणि बरेच असं म्हटलं जातं की पाट्याबरोबर त्याचा वापर करून मसाला वाटला की त्याला चव येते. बरोबर आहे, त्याची चव वेगळीच राहते. आपण घासून वाटतो ना पाट्यावर काळा मसाला किंवा अशी हिरव्या मिरचीचा रगडा करायचा असला तर मिरच्या भाजून सगळं त्याच्यात टाकून लसूण वगैरे ते बी रगडा खूप छान होतो. आता आमच्या काळात पाटावरच होता, चूल होती स्वयंपाकाला, कशाची गॅस होती त्यावेळेस, आता गॅस निघाले. आता काय होतं हल्ली की आमचे विद्यार्थिनी कॉलेजमध्ये येतात, पण त्या सकाळी पहाटे उठलेले असतात किंवा 6 वाजता घरून निघालेले असतात, मग त्यांचं खाणं पिणं होत नाही. तर मग त्या धावपळीचा काळ आणि स्वयंपाक यांचा त्यांनी मेळ कसा घालायचा आणि त्यांनी कसा आहार घेतला पाहिजे असं तुम्हाला वाटतं की त्यातल्या त्यात धावपळीमध्ये कसं काय हे केलं पाहिजे, आरोग्य त्यांनी सांभाळलं पाहिजे? तर त्याबद्दल थोडीशी आम्हाला हे सांगा. त्यांनी पण मॅडमनी शाळेत पण यायचं, शिक्षण करायचं आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची आणि स्वयंपाक बी बनवायचा. कसा बनवायचा? थोडा बनवायचा आणि पटकनी बनवायचा. तुम्हाला जर येत असलं ना स्वयंपाक तर आजीची रेसिपी बघायची. बनवता येण्यासाठी पदार्थ तुम्ही आपल्या सुचवताना की सकाळी उठून तुम्ही रात्री तयारी करून ठेवू शकता, रात्री किंवा सकाळी लवकर 10 मिनिटात तुम्ही करून खाऊ शकता, असे काही रेसिपी त्यांना सांगा किंवा पदार्थ सांगा जे आपण पारंपरिक पद्धतीने. मग काय तुम्हाला जर सकाळी टाइम नसता भेटत तर आपलं रात्रीच पीठ मळून खायचं पोळ्यांचं, फ्रीज मध्ये ठेवायचं. आताच्या मुली करतातच तसं पटकन आपलं होण्यासाठी. मग सकाळी त्या पोळ्या करायच्या आणि भाजी करायची चटपट, हिरवी मिरची ठेसा करायचा, नाही तर शेंगदाण्याची 2-3 कांदे कापून चटणी करायची शेंगदाणे बारीक करून. नाही तर आपल्याकडे कुरडया असतात घरात, कुरडया बी बारीक करायच्या, भिजायला घालायच्या, कांदा कापायचा, हिरवी मिरची कापायची, लसूण कापायचा आणि तव्यामध्ये किंवा असं कढईमध्ये करायची भाजी. कोरडी भाजी तुम्ही डब्याला पण आणू शकता, त्याच्यात पोळ्या, ती तर खूप चांगलं असतं आपल्या तब्येतीला. आणि वरून फळं पण खायचे. आजी आपण उन्हाळी काम तुम्ही जसं कुरडया वगैरे म्हणाल, मग ते आपण का करतो आणि त्याचं महत्व काय? आता ते आपल्याला करणं गरजेचं आहे. वर्षभर खायला उन्हाळ्यामध्ये काय बाया मोकळ्या असतात, कामधंदे नसतात, नोकरी बायांना असतात नोकऱ्या, पण असं आमच्यासारख्याला काही कामं येतं. खेड्याच्या बायांना कामं नसतात ना, मग आपलं वर्षभराचं करून राहायचं.
वड्या करायच्या 2-2, 3-3 पायल्याच्या, शेवया करायच्या, सगळ्या डाळी मिक्स करून दळायच्या, मग तिचे वडे तोडायचे किंवा अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या पापड्या करायच्या. तांदळापासून लई पदार्थ होते पापड्यांचे, त्या पापड्या करायच्या, करून वाळून मस्त डबे भरून ठेवायचे. आणि मग आपलं असं मधल्या वेळात आपलं जेवण करताना एक पापड भाजायचा हरावर चुलीवर, आणि मग लोणचं पापड जेवायला बसल्यावर घ्यायचा. खूप छान लागतो खायला, तो पण येते तोंडाला. मला आणखी एक असा प्रश्न विचारायचा तुम्हाला की तुम्हाला पारंपरिक ओव्या पण बऱ्याचशा पाठ आहेत, तर त्यातील एखादी ओवी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आणि आमच्यासाठी म्हणून टाका. आम्ही तुमची पहिली ओवी तुम्ही म्हणताना स्वयंपाक करताना तुम्ही ते गावी का? पंढरी पंढरी इथून दिसला लाल, इथून दिसला लाल, इथून दिसला लाल, देवा ग विठ्ठलानी पेरिली मकमल, पेरिली मकमल, पेरिली मकमल, तुळशीचा पालाव, तुळशीचा पाला वाऱ्यायनी काग गेला, वाऱ्यायनी काग गेला, वाऱ्यायनी काग गेला, देवा ग विठ्ठलानी. असू द्या, हरकत नाही. खूप छान पंढरपुरामध्ये काही वाजत गाजत, काही वाजत गाजत, काही वाजत गाजत, सगळी सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत, लग्न देवाचं लागत, लग्न देवाचं लागत. पंढरीच्या वाट्या चिखल कशाचा झाला, चिखल कशाचा झाला, चिखल कशाचा झाला, देव ग रुक्मीनं लावून देऊन केस वळवीत गेली, केस वळवीत गेली, केस वळवीत गेली. खूप छान. मला आणखी असं तुम्हाला विचारायचं की तुम्ही मसाल्यांचा पण व्यवसाय सुरू केलाय, तर कुठले कुठले मसाले तुमच्याकडे तुम्ही तयार करता, की भाजीचे किंवा पापडांसाठी, तर त्या मसाल्यांचे प्रकार आणि त्या प्रोडक्ट बद्दल थोडीशी आम्हाला माहिती द्या. आमच्याकडे सगळे मसाले आहेत. कांदा लसूण मसाला आहे, खडे मसाला आहे, तरीची लाल मिरची आहे, सोलापुरी शेंगदाणा चटणी आहे, ते खडे मसाला सगळ्याला वापरतो, पापडाला वापरतो, किंवा असे ते भाज्या वगैरे करतात ना, मटण वगैरे खात नाही म्हणून त्याला पण वापरतात कांदा लसूण मसाला. आता तुमचं YouTube चॅनल आहे, त्याच्यानंतर तुम्ही मसाल्यांचा व्यवसाय करता, तर पुढे येत्या काळामध्ये आजी हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये आम्हाला तुमच्या हातची चव चाखायला मिळेल का? तुम्हाला सगळ्यांना बोलवीन, नाश्ता चहा. युट्यूबला तुम्हाला असा वेगवेगळा प्रतिसाद मिळतो, मग असे त्या प्रतिसादाबद्दल काय सांगता तुम्ही? म्हणजे असं तुम्हाला म्हणतात की कोणाचा फोन वगैरे येतो का, किंवा असे तुम्हाला काही मेसेज वगैरे असतात? येते, फोन येतात, मला भेटायला पण येतात. आमच्या घरी लांबून लांबून लोक येतात भेटायला. आता करोना चालू तरी येतात, थोडं फोन नाही काय नाही, अचानक येतात भेटायला. मग आता मग तुम्हाला युट्यूब म्हणजे BBC न्यूज जे चॅनल आहे त्यांनी तुम्हाला अवॉर्ड दिलं होतं, तर त्याबद्दल तुमचं काय प्रतिक्रिया आहे? ताई, मला खूप आनंद झाला दिलं तर. आता तुम्ही वयाच्या 17व्या वर्षी तुम्ही आपलं एक या कलेतून, पाककलेतून तुमचं कर्तृत्व
कर्तृत्व जे आहे ते सिद्ध करून दाखल. तर आता आमच्या समोर जे विद्यार्थी आहेत, आम्ही आहोत जे अजूनही स्वयंपाकात खूप कच्चे आहोत. अशा या पिढीत तुम्ही काय संदेश द्याल? मी तुम्हाला मुलींनी सगळ्यांनी स्वयंपाक करायचा, मुलांनी पण खूप शिकायचं. तुम्ही तर आई वडिलांनी आमच्या तर शिकवलं बी नाही. आम्ही 6 जणी बहिणी होतो, तर आम्हाला ती शाळेची पायरी सुद्धा माहित नव्हती आणि शिकलोय बी नाही. तरी आम्ही आता इथपर्यंत गेलोय. आम्ही मुलांनी पण शाळा शिकावा. माझं तर जरा महिलांना बी मदत करू लागावा. दोघांनी पण मदत करायची. आणि एक बाहेरचं खायचं नाही, हॉटेलचं खायचं नाही, घरी चांगलं बनवून खायचं, ताजं ताजं बनवायचं आणि खायचं. वरून मुलांनी बी फळं खायचे, मुलींनी बी खायचे. फळं आपल्या आरोग्याला चांगले असते. नाही, पण माझा मूळ प्रश्न राहिला, मुलांनी स्वयंपाक करून खाऊ घालायला पाहिजे की फक्त मुलींच्याच हातचं खायला? मुलांनी पण करायची. नाही तुम्हाला जमलं तर मी तर सांगितलंय आपली आजी कारण माझी रेसिपी सोपी असते आणि 10 मिनिटातच होती. खूपच छान. तुमच्याशी हा मोकळा संवाद आणि आमच्या आजीशी बोलल्यासारखं आम्हाला वाटलं. खूप धन्यवाद. जर तुम्हाला ऑडियन्स मध्ये जर कोणाला प्रश्न विचारायचे असतील आजींना की जे आमच्याकडनं राहिले तर तुम्ही विचारू शकता. फक्त हात वरती करा, माईक तुमच्यापर्यंत येईल. हात वरती करा, ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी हात वरती करा. मागून घ्या, वायर मागून घ्या. आजी तुमचं वय आता सध्या 70 आहे ना? तर आजीकडे बघून असं वाटत नाही आजीचं वय 70 आहे, कारण आजींना चष्मा नाहीये. आजी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी मी आल्यापासून आजींना ऑब्झर्व करते का आजींना मला वाटत नाही कुठला आजार असेल किंवा काय असेल, काही तब्येतीचा काहीतरी राज आम्हाला कळणार नाही. कारण माझी स्वतःची देखील आजी मी पाहतो की बरेच प्रॉब्लेम्स होतात त्या ठिकाणी. पाय दुखतो, कुणाचं गुडघं दुखतो, पाठण दुखते. त्याला हे विचारायचं की मग तुम्ही जे तुम्ही ठणठणीत आहात, कुठलाही त्रास नाही, तर मग ते कसं मेंटेन करायला पाहिजे? कारण आम्ही आमच्या बघतो गुडघे दुखतात, कुठे काय अँटीबीपीचा त्रास आहे. सकाळी उठून फिरायला जायचं. मी रोज 5 वाजता उठते, 1 तासभर फिरायला जाते. 6 वाजता घरी यायचं, मग झाडून झुडून काढायचं, आंघोळ वगैरे करायचं, चहा प्यायचा. दुसरा प्रश्न माझा आजीच्या नातवांसाठी की यासाठी की व्हिडिओ एडिटिंग जे काय आहे युट्यूबवरचं ते त्या ठिकाणी सगळ्यात अवघड काम असं मला वाटतं. तर त्याविषयी थोडं मार्गदर्शन. आणि तिसरा प्रश्न असा आहे की त्यांनी सांगितलं की स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो, तर त्याचा पोर्टफोलिओ काहीतरी 30 लाखाची पुढे, तर इंट्राडे आहे की ऑप्शन आहे? म्हणजे हे एक त्या ठिकाणी छोटा प्रश्न, माझा पर्सनल प्रश्न असतो ते. तर पहिलं म्हणजे एडिटिंगसाठी, तर एडिटिंग बद्दल मला काही जास्त नॉलेज आधीपासून नव्हतं. एडिटिंग मी जसं जसं व्हिडिओ बनवत गेलो तसं शिकलोय. आणि एडिटिंगसाठी मी दुसरी गोष्ट म्हणजे एडिटिंगसाठी मी कोणते मोठे पेड सॉफ्टवेअर्स वगैरे वापरत नाही, मी मोबाईलवरच एडिटिंग करतो. आणि दुसरा प्रश्न म्हणजे स्टॉक मार्केटचा जो 30 लाखचा पोर्टफोलिओ आहे, तर मी इक्विटीमध्ये पण हे करतो आणि फ्युचर अँड ऑप्शन्स मध्ये पण करतो. पण जे मोठं जास्त जे इन्कम आहे ते फ्युचर अँड ऑप्शन्स मधूनच येतं. आणखी कुणाला आहे का प्रश्न? स्टार्टिंग इन्व्हेस्टमेंट माझी 25,000 होती आणि स्टार्टिंग मी मला वाटतं 11th मध्ये केलेली.
हो, एकच वर्ष. मार्केट स्ट्रॅटेजी तुम्ही मार्केटमधून स्टडी केल्या का फक्त पर्सनली तुम्ही डेव्हलप होते? पर्सनली पण केलेत आणि मी 2-3 क्लासेस पण केले. जे काही माझे ओळखीचे आहेत आधीपासून स्टॉक मार्केटमध्ये काम करतायत त्यांनी मला गाईड केलं त्याबद्दल. आणि त्यासाठी नक्कीच स्ट्रॅटेजीज असतात आणि जर तुम्हाला नॉलेज असेल, परफेक्ट नॉलेज असेल तरच तुम्ही स्टॉक मार्केटमधून पैसे कमवू शकता. कारण त्यामध्ये एक स्टॉक मार्केटची खूप पॉप्युलर लाईन पण आहे की स्टॉक मार्केट इज इझी बट नॉट सिम्पल. सो तुम्हाला नॉलेज नक्कीच असलं पाहिजे स्टॉक मार्केटचं. आजी जसं काय तुम्ही सांगितलं मसाले वगैरे तुमचे बाहेर देशात जातात, तर तुम्हाला सुरुवातीला जी प्रसिद्धी भेटली त्याबद्दल काही अनुभव असेल तर आम्हाला सांगू इच्छितो. मसाल्यांचं प्रोडक्ट सुरू केलं आणि मग पहिल्या वेळेस जेव्हा ते मार्केटमध्ये गेलं तर त्याबद्दलची तुमची म्हणजे प्रतिक्रिया काय आहे? ज्यावेळेस आम्ही मसाल्याचे जे प्रोडक्शन सुरू केलं त्यावेळेस आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं. म्हणजे जर खरं सांगितलं तर मला एक्सपेक्टेड होतं की ज्यावेळेस फर्स्ट डे होता, ज्यावेळेस आम्ही लॉन्चिंग केलं, लॉन्चिंग पण काही आम्ही खूप मोठा हायफाय प्रोग्राम घेऊन कॉर्पोरेट जसे प्रोग्राम असतात तशी लॉन्चिंग केली नव्हती. आमची लॉन्चिंग म्हणजे फक्त एक कम्युनिटी पोस्ट होती युट्यूब चॅनेलवर की आम्ही हे बिझनेस छोटा सुरू केलाय. आणि एक्सपेक्टेड होतं की अबाउट 4,000 पर्यंत 4,000 to 3,000 पर्यंत ऑर्डर्स आम्हाला फर्स्ट डे पर्यंत मिळतील असं जस्ट एक्सपेक्ट केलं मी. सो बट ते प्रॉडक्ट्ससाठी लोक इतके वेटिंगसाठी होते की जे फर्स्ट डेलाच आम्ही ज्यावेळेस कम्युनिटी पोस्ट करून सांगितलं की आम्ही हे प्रॉडक्ट सुरू करतोय, ज्यावेळेस आमचं प्रॉडक्ट मार्केटमध्ये गेलं तर त्या फर्स्ट डेलाच आम्हाला 25,000 प्लसच्या ऑर्डर्स मिळालेल्या. आणखी कुणाचे आहेत का प्रश्न? नाही तर आपण स्टॉक मार्केटमध्ये एक मिनिट मॅडम मी प्रश्न विचारला त्यानंतर तुझा प्रश्न घेऊया. आजीला जेवढी प्रसिद्धी युट्यूब मधून भेटली तुम्ही स्वतः प्रयत्न केला का सुरुवातीला? हो, ऍक्च्युली 7th स्टँडर्ड मध्ये असताना माझं युट्यूब चॅनेल होतं. बट ते असं टेक्निकल टाईप होतं कारण मला आधीपासून मोबाईल्स, कम्प्युटर्स म्हणजे मी टेक्नॉहॉलिक आहे, मला टेक्नॉलॉजीशी रिलेटेड सर्व गोष्टी खूप आवडतात. सो 7th स्टँडर्डला माझं एक चॅनेल होतं बट त्याला काही एवढा मला हे नव्हतं मिळत, रीच मिळत नव्हता बिकॉज एजही कमी होतं आणि लोक जे कमी एजचे आहेत त्यांना पाहायला थोडं प्रिफर करत नाही इन टेक्नॉलॉजिकली. सो आधी माझं चॅनल नक्कीच होतं बट त्याला एवढा रिस्पॉन्स मिळाला नाही. सो मी ते बंद केलेलं आणि त्यानंतर मग आपली याची चॅनल स्टार्ट केलं. ती आयडिया कुठून आली तुम्हाला की आपल्या आजीचं बनवावं? हा, तर तो इन्सिडेंट असा होता ऍक्च्युली की मी आजींना एकदा बोललेलो की आपण पावभाजी बनवूयात घरी. तर त्यावेळेस आजी मला बोलल्या की मला काही हे जमणार नाही कारण मी आधी कधी बनवलेलं नाही. सो मी त्यांना त्यावेळेस युट्यूबवरनं एक रेसिपी दाखवली, ज्या एक वेल नोन युट्यूबर आहेत त्यांच्या काही रेसिपीज दाखवल्या. तर आजी बोलल्या की हे तर छान आहे पण मी यापेक्षाही काहीतरी बेटर बनवू शकते माझ्या पद्धतीने. सो मग मला त्यावेळेस आयडिया आली की मला युट्यूब बद्दल माहिती होती, पूर्ण माहिती मला होती. सो मी बोललो जर ह्या पण युट्यूबमध्ये जर सुरू केलं आजीचं चॅनल तर नक्कीच आपल्याला म्हणजे असं काही हे नव्हतं की खूप पॉप्युलर हो वगैरे, बट आपण सुरू करू शकतो एवढीच आयडिया होती. आणि त्यावेळेस कोइन्सिडन्स असा झाला की 10th माझ्या हॉलिडेज चालू होते. सो आम्ही ते सुरू केलं फ्री टाइम मध्ये आणि मग तिथनं पुढं आमची सुरुवात झाली. स्टॉक मार्केटमध्ये इनिशियल इन्कम कशी वाढवता येईल जास्त इन्व्हेस्ट करण्यासाठी फ्युचरमध्ये? इन्व्हेस्ट करण्यासाठी सुरुवातीला तर फ्युचर अँड ऑप्शन्स केलं पाहिजे नाही, अजिबातच केलं नाही पाहिजे. ज्यावेळेस आपण सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला भरपूर असं काही माहिती नसती की स्टॉप लॉस काय आहे किंवा स्टॉक मार्केट कसं काम करतं आणि ऑप्शन्स कसे काम करतात. कारण त्यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, थिटा डिके असतो, एक्सपायरी असतं, त्याबद्दल नॉलेज जास्त नसतं. सो मी असं सांगेल की जर तुम्हाला तुमचं कॅपिटल जे तुम्ही जे तुमचं इनिशियल कॅपिटल आहे ते तुम्हाला वाढवत पुढे न्यायचं असेल तर तुम्ही स्लो प्रोसेसला फॉलो करा आणि तुम्ही फ्युचर अँड ऑप्शन न चूज करता इक्विटी चूज करा. इक्विटी म्हणजे तुम्ही इन्व्हेस्ट करताय आता स्टॉकमध्ये आणि तो हळूहळू वाढतोय. मीन्स एक मंथली तुम्हाला त्याच्यामधून काही रिटर्न्स मिळते, काही पर्सेंटमध्ये रिटर्न्स मिळतोय. जसं की 10% असेल, 20% असेल, तसं लाईक तुम्ही इंट्राडे न करता डिलिव्हरी घ्या कॅश अँड कॅरी. माझा प्रश्न
माझा प्रश्न आजींसाठी आहे. त्या अगोदर मी आजींना सांगू इच्छिते, मगाशीच त्या बोलल्या की म्हणजे नाही का बायकांनी आम्हाला काही काम नसतं म्हणून आम्ही ते उन्हाळ्याचं कुड्या पापड्या असतील किंवा मग घरी असतो म्हणून ते स्वयंपाक बनवतो. ठीक आहे, नोकरीवाल्यांना काम असतं. पण आजी मी तुम्हाला सांगू इच्छिते हा खूप मोठा जॉब आहे आणि यासाठी हे करताना फार मोठी काळजी घ्यावी लागते आपल्याला. जसं की मुजावर मॅडमनी मेथीच्या भाजीला कढीपत्त्याची फोडणी दिली, त्यांना माहिती आहे की ते म्हणजे किती त्यांना किती ऑकवर्ड फील झाला असेल त्यावेळेस. तर माझा प्रश्न असा आहे आजी तुम्हाला की तुम्ही आमच्या मुलींना थोडंसं जसं की उदाहरणार्थ तुम्ही जे मसाले वापरता तुमच्या भाज्यांसाठी ते एकदम गावठी पद्धतीने वापरता. ठीक आहे, तर एखादी पद्धत मसाल्याची 1-2 तर थोडक्यात तुम्ही सांगू शकलात तर त्यांना थोडंसं म्हणजे त्याची हेल्प होईल. त्यांना स्वयंपाक ज्या मुलींना आवड आहे स्वयंपाकाची तर त्यांच्यासाठी ती थोडी मदत होईल. काळ्या भाज्या करतो ना, आपण काळ्या भाज्या करतो ना, मग त्या काळ्या भाज्याला याचा मसाला घालायचा. आपण त्या कांदा लसूण मसाला घालायचा. त्या भाज्याला काय करायचं, कांदा भाजायला तर कांदा लसूण त्याच्यात असतोच. नुसतं पातेल्यात तेल टाकायचं, कांदा लसूण मसाला टाकायचा. माझा बरं का, माझं घ्यायचं. बाकी मसाले मला माहित नाही, माझ्या मसाल्याची तेल टाकलं ना, ते मसाला टाकायचा. ते तेल चांगलं परतून घ्यायचा. मग तुमची कोणची भाजी असू, फुलावर असू किंवा असं मटण असू, गवारी शेंगा असू, शेवग्या शेंगा असू, अशा काळ्या भाज्या त्या मसाल्यात वापरायच्या. करायचा घट्ट आपलं थोडा अंगापुरता मसाला करा, ही करायची भाजी. खूप छान होती ती भाजी. मी विचारू प्रश्न? आजी, असं म्हटलं जातं आईनं मायेच्या ममतेनं तो स्वयंपाक करावा, तो मुलांना अंगी लागतो. हे म्हणणं म्हणजे नेमकं काय म्हणायचं? बरोबर आहे. आईची मायाच असते ना. आईची माया ती आईची माया, बायकोच्या मायापेक्षा आईची आई म्हणजे आईचीच भाजी का, आईची नाही का चपाती असं का, आई कधी शिवाय घालणार नाही मुलाला. खूप खूप धन्यवाद. माझा दुसरा प्रश्न असा आहे तुम्हाला की आपण नेहमी कुणीतरी पाहुणे आले किंवा गावाकडे आपण जेवायला गेलो तर पटकन आपण पिठलं भाकरी करतो. तर अतिशय साध्या पद्धतीनं खूप छान पिठलं कसं होईल ते सांगा आम्हाला तुम्ही प्लीज. म्हणजे आम्हालाही करता येते. तुम्ही काही चुलीवर करू शकणार नाही, गॅसवरच करणार. मग पटकनी पातीलं मांडायचं गॅस पेटून, तेल टाकायचं, लसूण टाकायचा, जिरे टाकायचे, मोहरी टाकायची, असली तर कोथिंबीर टाकायची, हिरव्या मिरचीचे तुकडे करून टाकायचे आणि मग पाणी वाटायचं, हळद टाकायची थोडी आणि त्या पाण्याला उकळी आली ना मग असं रहिनी म्हणा चमचेनी म्हणा पिठलं हटायचं. पीठ टाकायचं एका हाताने एका हाताने हटायचं. मग होतं पातळ पिठलं आणि भाकरी करायच्या. मग नाही तर मग चपात्या करायच्या होत्या तुम्हाला तर चपात्या करायच्या. कधी आपण जर हे पिठलं तयार करताना कांदा बारीक कापून घेतला आणि तो जर त्याच्यामध्ये परतवून घेतला तर पिठल्याची चव बदलते का? हा, लई छान लागत मग पिठलं. प्रत्येक पिठल्यात कांदाच घालावा. मी तर कांदाच वापरते. धन्यवाद. आपण ते हिंग टाकतो पिठल्याला फोडणीला वरणाला, तर हिंगामुळे म्हणजे काय टाकायचं? हिंग टाकलं मग वास येतो हिंगाचा, चवदार पिठलं लागत. आणि तुरीच्या याला नाही टाकत हिंग, नुसतं पिठल्याला टाकायचं. किंवा अशा भाज्या पळ्या करतो ना आपण शेंगा वगैरे अशा ते शेंगाला टाकायचं. हिंग जास्त नाही वापरायचा, काळ्या भाज्यांना वापरायचा, बारीक वड्या चटण्यांना वापरायचा. कारळ्याची चटणी होती. तुम्हाला पाहिजे तर काळ्या भाजीला घरी पाट्यावरून ठेवर वाटून घालायचे कांदा ती
तुमच्या मसाल्यात वगैरे नाही नाही आमच्या मसाल्यात चटणी पण भारी कारळ्याची कारळे भाजायचे चटणी करायची. आहेत का आणखी प्रश्न? तुम्ही चहाचा मसाला वगैरे काय बनवणार आहात का? म्हणजे आम्ही चहा प्रेमी आहेत तर चहा कसा आमच्याकडे नाही चहाचा मसाला एक प्रश्न आहे. चहाचा मसाला नाही घरीच बनवायचा आपण चहाचा मसाला. सोपं आहे बनवायला. थोडे विलायच्या ठेचून घ्यायच्या, सुंठ बारीक ठेचून घ्यायची, मिक्सरला बारीक करायचं, टाकायचं असं बाटलीत अशा डिब्बीत भरून आणि चहा करताना टाकायची पावडर त्याच्यामध्ये. माझा एक प्रश्न आहे आजींसाठी. एक प्रश्न असा आहे की आजकाल आपण फास्ट फूड किंवा इतर काही खाण्याच्या सवयींमुळे आपले जे पारंपरिक पदार्थ जे आहेत ते आपण विसरत चाललेलो आहोत. तर आम्हाला आजीच्या जे नवीन व्हिडिओ आहेत किंवा आधी काही केलेले असेल तर त्याच्यामध्ये आम्हाला नक्कीच जे जुन्या पद्धतीचे वाळवण्याचे पदार्थ आहेत लाईक सांडगे आहे, बिबडी आहे, तर ते तुम्ही बनवून जर दाखवले तर आज या नव्या पिढीतल्या मुलांना, गृहिणींना सुद्धा ते करता येतील. कारण हे काय होतंय, हे परंपरागत आपले आलेले पदार्थ आहेत आणि त्याची माहिती जर मुलांपर्यंत पोहोचली तर तेही ते ट्राय करतील आणि बनवतील. तर त्याबद्दल तुम्ही थोडंसं आम्हाला सांगितलं पारंपरिक पदार्थांबद्दल नक्कीच आवडेल. मागच्या याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ बघा, माझे सगळे उन्हाळ्यात पदार्थ बनवलेले सगळे टाकलेले आहेत. त्याच्यात तुम्ही बघू शकता, तुम्हाला सगळे भेटतील ते बघायला. आणि आता उन्हाळ्यामध्ये पण मी बनवून दाखवणार आहे. कारण की मशीन मेहनत होती, आता उन्हाळ्यातच बनवते. ऊन असतं भरपूर, ज्यादा बाळत पटकन. आजी बिबड्याची रेसिपी टाकली तुम्ही? नाही अजून. ते टाक, कोणाला माहिती नाही. आजी, माझा एक प्रश्न असा आहे की पूर्वीच्या काळापासून आजपर्यंत असं म्हणत आलेले आहोत आपण की दारामधली रांगोळी पाहिली, त्यातले कलर पाहिले आणि घराचं अंगण पाहिलं की ती स्त्री खूप सुसंस्कृत आणि खूप चांगली स्वयंपाक गृहिणी असू शकते असं म्हटलं जातं. तर यापैकी तुमच्यामध्ये कोणता चांगला गुण होता? की तुमची रांगोळी छान होती का तुमचं घराचं अंगण खूप सदाबहार असं फुललेलं असायचं? नेमकं तुमच्यात कोणता गुण होता त्याच्यामुळं तुमच्यातली कला आणखी वाढत गेली? प्रश्न असा आहे की पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं की दारातली रांगोळी काढलेली, घराचं अंगण स्वच्छ आणि त्यामध्ये भरलेले कलर जेव्हा पाहिले जातात तेव्हा असं म्हटलं जायचं की ती बाई, ती गृहिणी खूप सुगरण आहे. तर त्याच्यातला तुमचा कोणता गुण होता तुमच्यात? पहिले लोक झाडून बिडून काढायचे, साडा टाकायचे, हे पण रांगोळी कोणाला काढता यायची? काढता अंगण स्वच्छ ठेवायचं, झाडून बिडून पाणी बिणी टाकायचं, साडा टाकायचं, शेण काढून. पण रांगोळी घालताच येत नाही तर कोण काढायचं रांगोळी? आता इथून पुढं आता मुली काढतात, माझ्या नाती पण भारी भारी रांगोळी काढतात, मला येत नाही रांगोळी काढता. आणि आणखी एक प्रश्न, तुमचा सगळ्यात आवडीचा पदार्थ जो तुम्ही नेहमी आणि सगळ्यांना आवडतो तुमच्या घरामध्ये आणि पटकन करता येतो असा कोणता पदार्थ आहे? आमची तर सगळ्यांना आवडतात बाजरीच्या भाकरी, शेवग्याच्या शेंगा किंवा गवारीच्या शेंगा, कारलं. हा मला काही सगळं आवडत, काही दिवसात जे घरात खाते तेच खायचं आपण. लई तिखट बी नाही आणि लई गोड पण नाही म्हणतो. माझा प्रश्न आजींना आहे की आजी पारंपरिक रेसिपी बनवतात सर्व, तर त्यांना फास्ट फूड जे आहे बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज हे बनवायला आवडेल का? म्हणजे रेसिपी करायला त्याच्या पिझ्झा टाकलेला आहे मी युट्यूबला पहा. म्हणजे तुम्हाला हे आवडतं का असं माझं म्हणणं होतं. आवडत नाही मला. नाही ना? नाही, हेल्थसाठी असं चांगलं नाहीये पण मला आवडत नाही. शेवया
म्हणजे तुम्हाला पारंपरिकच पदार्थ आवडतात म्हणायचं आजी आपण. दुसरा प्रश्न निघलंय पिझ्झा जेवायचा भात चांगला वाटतो आपला घरीच बनवलेला असतात ना शेवाय. दुसरा प्रश्न पाठक सरांसाठी की तुम्ही ज्यावेळेस रेसिपीचे व्हिडिओ काढता त्यावेळेस म्हणजे ते युट्यूबवर आधी व्हिडिओ काढता आणि नंतर तो व्हिडिओ युट्यूबवर एडिट करता म्हणजे टाकता का असं की डायरेक्ट युट्यूबवरच बनवून तो डायरेक्ट हे करतो? नाही, व्हिडिओ आधी रेकॉर्ड करावा लागतो, त्यानंतर त्याला एडिट केलं जातं पूर्ण. त्यामध्ये जे फायनल कट्स वगैरे आहे तो एडिट केल्यानंतर मग युट्यूबवर अपलोड केला जातो. थँक्यू. आजी, माझा प्रश्न असा आहे की आपण जेव्हा भाजीला फोडणी देतो तर तेव्हा माझ्याकडून नेमकं प्रॉब्लेम असा होतो घरात सगळ्यांना शिंकायला लागतात. तर असं आपल्याला गॅस कमी करायचा, मग फोडणी द्यायची. होतं तसं फुल गॅसवर फोडणी दिला जळ नाही तर काय गॅस कधी कमी करायचा. भाजी खूप छान होते, मसाला जळत नाही, गॅस कमी असतो तरी मी जेव्हा भाजीला फोडणी देते ना शिंकाच येतात. कमी करायचा गॅस आणि मग फोडणी द्यायची. पाहिजे तसं टाकल्यावर वाढवायचा. हे करताना बारीक गॅसवर मोहरीची फोडणी देतो ना आपण तर ती तडतडली पाहिजे. मग आपण त्याच्यात जिरे टाकले की जळून जातं. तर तेव्हा काय करायला पाहिजे? बारीक गॅस करून टाकायची. आधी मोहरी टाकायची, नंतर जिरे टाकायचे. जिरे टाकून लगेच आणि मोहरीला जरा वेळ लागतो. मग मोहरी टाकायची आधी, नंतर जिरे टाकायचे. तुमच्याकडे हिंग असतं हिंग टाकायचा आणि मग काढी टाकायची. कमी गॅसवरच फोडणी देत जायची. तुम्ही फुल गॅस आजी, माझा तुम्हाला प्रश्न नाहीये, माझी एक रिक्वेस्ट आहे. सगळ्यात आधी तुम्ही खूप छान बोलता आणि तुमचे व्हिडिओ खूप भारी असतात, पण लास्टला तुम्ही व्हिडिओ पूर्ण बनवून झाला की बोलता माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आम्हाला लाईव्ह ऐकायचंय. हे झालं नाही, व्हिडिओ झाला ना करायचा, मग ती ताट हातात घ्यायचं. सांगते मी बाळांनो, मी तुम्हाला खाऊन दाखवते. उपास नसतं तर खाऊन दाखवायचं. मग म्हणायचं तुम्हाला माझं व्हिडिओ आवडला असता तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता लागले समजायला लागलं, थोडं थोडं बोलायला लागले. ट्रेन केलं तुम्हाला? हा, केलं. नाही तर पहिलं हे करताना मला भीती वाटायची. त्या कॅमेरामोर डोळे चमकायचे, त्या लाईटीने डोळे चमकायचे. पण आता काही नाही, आता मोठी रेसिपी असते ते 1 तासाभरात होऊन जाते, छोटी असते तर अर्ध्या तासात होती. खूप छान आजी, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आम्हाला, आमच्या विद्यार्थ्यांना देखील. तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक खरंच खूप खूप धन्यवाद. आणि पुढचा कार्यक्रम मी धन्यवाद आजी, धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम. शॉर्ट फिल्म करायची आपण बघायची सर.